Okay. Now in the last lecture we discussed the preparation of amines. Today we are going to discuss the chemical properties of amine. What we are going to discuss? Chemical properties of what? Amines. So when we are talking about chemical properties of amine, सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी अमाइन्सची जी आपण डिस्कस करतो ती आहे बेसिसिटी ऑफ अमाइन्स. बेसिसिटी ऑफ व्हॉट? अमाइन्स. आता ही बेसिसिटी ऑफ अमाइन्स कसं आहे बघा. आपण ना आयोनिक इक्विलिब्रियम म्हणून एक टॉपिक बघणार आहे. थर्ड टॉपिक आहे फिजिकल केमिस्ट्री मध्ये. तिथं एखादा सबस्टन्स ऍसिडिक आहे का बेसिक आहे ह्यासाठी 3 थिअरीज दिलेत. एक आहे आर्हेनियस थेरी. According to Arrhenius theory, a substance who gives H plus ion when dissolved in water is called as acid. And a substance who gives OH minus ion after dissolving in water is called as base. म्हणजे एखादा सबस्टन्स ऍसिड किंवा बेस असेल तर त्याच्याकडे H प्लस असणं खूप गरजेचं आहे किंवा OH मायनस असणं खूप गरजेचं आहे आर्हेनियस थेरी प्रमाणे. ठीक आहे, नसेल तर OH मायनस आहे, H प्लस नसेल तर काय. तर त्यापुढे लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थिअरी आहे. आणि त्या लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थिअरीमध्ये असा सबस्टन्स जो H प्लस आयन देतो त्याला प्रोटॉन डोनर म्हणतो. आणि प्रोटॉन डोनर ऍसिड आहे. प्रोटॉन डोनर काय आहे? आणि प्रोटॉन एक्सेप्टर H प्लस आयन बेस आहे. मग इथं पण H प्लस आयन असायला पाहिजे तरच तुम्ही ऍसिड आहे का बेस आहे त्याच्या लॉस वरनं किंवा त्याच्या गेन वरनं सांगू शकताय की तो ऍसिड आहे किंवा बेस. पुढे येते नेक्स्ट लेविस ऍसिड बेस थेरी. लेविस ऍसिड बेस थेरी म्हणे अ सबस्टन्स हु डोनेट्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. असा सबस्टन्स जो लोन पेअर देतो तो लेविस बेस. आणि असा सबस्टन्स जो लोन पेअर एक्सेप्ट करतो तो लेविस काय आहे तर ऍसिड. म्हणजे अकॉर्डिंगली आपण आर्हेनियस थेरी सोडून देऊया, आपण लेविस ऍसिड बेस थेरी बघूया. अकॉर्डिंग टू लेविस ऍसिड बेस theory, a substance who donates lone pair of electron is a Lewis base. काय आहे तो? Lewis base. A substance who accepts lone pair of electron is what? Lewis acid. हे अकॉर्डिंग टू काय झालं? लेविस ऍसिड बेस थिअरी. A substance who donates lone pair is a Lewis base. A substance who accepts lone pair is a Lewis acid. ठीक है. नेक्स्ट बघा. लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थिअरी. आणि आता अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थिअरी, a substance who donates H plus ion
इज ऍसिड, म्हणजे ह्याला म्हणतात प्रोटॉन डोनर. कोण? प्रोटॉन डोनर इज अ ऍसिड. नेक्स्ट, अ सबस्टन्स who accepts H plus ion is a base. हा कोण आहे तर प्रोटॉन काय आहे तर एक्सेप्टर. एक प्रोटॉन डोनर आहे आणि एक काय आहे तर प्रोटॉन काय आहे तर एक्सेप्टर. एक काय आहे प्रोटॉन डोनर आणि दुसरा काय आहे तर प्रोटॉन काय आहे तर एक्सेप्टर. समजते मी काय सांगते? यस और नो? हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर हे इम्पॉर्टंट आहे टू डिफाइन द बेसिसिटी ऑफ अमाइन्स. कशासाठी इम्पॉर्टंट आहे? टू डिफाइन द बेसिसिटी ऑफ अमाइन. तर नॉर्मली जर आपण आता बेसिसिटी ऑफ अमाइन साठी बघ, अमोनिया घ्या, प्रायमरी अमाइन घ्या, सेकंडरी अमाइन घ्या किंवा टर्शरी अमाइन घ्या. हा नायट्रोजन आहे ज्याला 3 व्हॅलेन्सी असते आणि एक काय आहे तर लोन पेअर आहे. ठीक आहे. हा जो काय आहे अमोनिया, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन किंवा टर्शरी अमाइन, डिपेंड करते इथं जे अल्काइल ग्रुप असतील ते किंवा हायड्रोजन असतील, त्याला जर वॉटर बरोबर आपण ट्रीट केलं म्हणजे वॉटर मध्ये जर डिझॉल्व्ह केलं तर वॉटर काय असतंय H प्लस आणि OH काय असते तर मायनस. हा जो आहे ना नायट्रोजन हा लोन पेअर डोनेट करतो, म्हणजे लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करतो बॉन्ड पेअर. आणि हा हायड्रोजन तो लोन पेअर काय करतो एक्सेप्ट. काय करतो एक्सेप्ट. हा म्हणजे इथं फॉर्म होताना असं होतंय NH प्लस. आता प्लस का तर जेव्हा ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला बॉन्ड पेअर, त्यावेळी एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन न घेतलं ना आणि मग तो हायड्रोजन इथं जॉईन झाला त्यावरती चार्ज काय येणार आहे प्लस. NH प्लस आणि OH काय असणार आहे तर मायनस. NH प्लस आणि OH काय असणार आहे मायनस. आता ही कन्सिडर करा रिव्हर्सिबल रिएक्शन असते. मला सांगा अकॉर्डिंग टू ह्या डेफिनेशन्स प्रमाणे हा अ सबस्टन्स हु डोनेट्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. कोण आहे अ सबस्टन्स हु डोनेट्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन? हा इज अ base. And a substance who accepts proton, base. A substance who donate lone pair of electron is a Lewis base, or a substance who accepts the H plus ion is a base. आहे का दोन्ही केस मध्ये तुमचा हा जो नायट्रोजन ज्याला लोन पेअर आहे आणि 3 व्हॅलेन्सी आहे तो काय आहे तर बेस आहे. येस ऑर नो? येस. मग या दोन्ही थेअरी प्रमाणे अमोनिया असू दे किंवा प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी अमाइन असू दे किंवा अरोमॅटिक अमाइन असू दे, कोण असू दे, हे सगळे काय आहेत तर बेस. हे सगळे काय आहेत बेस. का बेस आहे? कारण ते H प्लस आयन काय करतात एक्सेप्ट. काय एक्सेप्ट करतात? काय एक्सेप्ट करतात? H प्लस आयन काय करतात एक्सेप्ट. किंवा स्वतःचं लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करतो नायट्रोजन बॉन्ड पेअर, म्हणजे सोप्या भाषेत डोनेट करतो तो. लक्षात येते मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. आता इथं बघा हा जो आहे हा अमोनिया असू शकतो NH3 ज्याच्याकडे लोन पेअर आहे, RnH2 ज्याच्याकडे लोन पेअर आहे, RnHR ज्याच्याकडे लोन पेअर आहे, R3N ज्याच्याकडे लोन पेअर आहे. हा अमोनिया आहे, हा प्रायमरी अमाइन आहे, हा सेकंडरी अमाइन आहे आणि हा कसला अमाइन आहे तर टर्शरी अमाइन. ह्या सगळ्याकडे लोन पेअर आहे त्यामुळे एकतर तो लोन पेअर देणार किंवा H प्लस आयन काय करणार आहे
एक्सेप्ट करणार आहे आणि त्यामुळे अमाइन्स किंवा अमोनिया हे कसे आहेत नेचरमध्ये बेसिक. मग देयर इज अ कंपॅरिझन की दिलेले जे प्रायमरी अमाइन आहेत किंवा अमोनिया आहेत ते किती चांगले बेसिक आहेत. म्हणजे सगळ्यात चांगला बेस कोण आहे? अमोनिया आहे, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन कोण? ठीक आहे. तर यावरती 2 फॅक्टर्स आहेत. किती फॅक्टर्स आहेत? बेसिसिटी ऑफ अमाइन्स जी आहे. अमाइन्स तर बेसिक आहेत. अमाइन्स काय आहेत? अमाइन्स काय आहेत? बेसिक. का बेसिक आहेत? का बेसिक आहेत? कारण ते H प्लस आयन काय करतात? एक्सेप्ट किंवा त्याचा लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करतात? बॉन्ड पेअर म्हणजे लोन पेअर डोनेट करतात. ह्या 2 थिअरीज प्रमाणे हा तर बेसिस आहेत. आता अजून एक बघा, हे आपण केमिकल इक्विलिब्रियम म्हणून एक टॉपिक बघितलेला होता 11वीला. त्यामध्ये इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन अपॉन काय असते तर रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन असं बघितलेलं. त्याप्रमाणे इथं जर हा बेस आहे तर आपण याला डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस Kb इज इक्वल्स टू आपण काय लिहितो? प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन अपॉन काय असणार आहे तर रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन अपॉन काय आहे तर रिएक्टंट. आता एखादा सबस्टन्स चांगला बेसिक आहे किंवा बेसिसिटी त्याची चांगली आहे म्हणजे तो इझिली H प्लस आयन देतो, सॉरी इझिली H प्लस आयन घेतो किंवा इझिली लोन पेअर देतो, हे कशावरती डिपेंड राहते? केबी नील इधर आके बैठो. कशावरती डिपेंड राहते? केबी. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ काय आहे तर बेस. जेवढा जास्त केबी तेवढी जास्त काय असते तर बेसिसिटी. बाळांनो अजून थोडे शब्द आहेत की जे तुम्हाला माहित नाहीयेत, जे आपण आयनिक इक्विलिब्रियम मध्ये बघणार आहे. हे बघा, हा पीकेबी जसा पीएच असतो तसा पीकेबी असतो. पीकेबी इज मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असतं तर केबी. पीकेबी काय असतं? पीकेबी काय असतं? मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर केबी. जसं पीएच असते, पीएच इज मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस आयन. मग मला सांगा, जर केबी जास्त असेल तर पीकेबी काय असणार आहे? कमी. जर केबी काय असेल जास्त तर मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ केबी म्हणजे पीकेबी आहे ना. म्हणजे केबी जर जास्त असेल तर पीकेबी काय असणार आहे? पीकेबी काय असणार आहे? कमी. मग त्याप्रमाणे आपण काय म्हणूया की लेसर द व्हॅल्यू ऑफ पीकेबी, लेसर दी व्हॅल्यू ऑफ पीकेबी more will be its what? More will be its basicity. More will be its basicity. एखादा सबस्टन्स चांगला बेसिक आहे, किती चांगला बेसिक आहे किंवा त्याची बेसिक स्ट्रेंथ कशावर आहे तर ते आपण कशावर फोकस करतो? पीकेबी. पण ही पीकेबी कशावरती डिपेंड राहते? केबी. केबी डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ काय असते तर बेस. केबी काय आहे? केबी काय आहे? डिसोसिएशन कॉन्स्टंट कोणाचा आहे तर बेस. आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस काय असतं तर प्रोडक्टचा कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय रिएक्टंटचा कॉन्सन्ट्रेशन. जर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर केबीची व्हॅल्यू जास्त आहे. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कधी असणार आहे? जेव्हा तुमचा मॅक्झिमम रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट झालाय तर प्रोडक्टमध्ये. मॅक्झिमम रिएक्टंट प्रोडक्टमध्ये कधी कन्वर्ट होणार आहे? जेव्हा ते इज ऑफ रिप्लेसमेंट आहे. इज ऑफ रिप्लेसमेंट म्हणजे तो इझिली H प्लस आयन काय करू शकतो? एक्सेप्ट किंवा इझिली लोन पेअर काय करू शकतो? डोनेट. हे समजतं इथपर्यंत? आता आपण पुढे कंपॅरिझन बघणार आहे की प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन, अमोनिया किंवा अरोमॅटिक अमाइन मध्ये सगळ्यात जास्त बेसिक कोण आहे आणि व्हॉट आर द फॅक्टर्स हे बेसिसिटी काय करतात तर डिफाइन करतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग बेसिसिटी ऑफ अमाइन. फॅक्टर्स affecting
basicity of amines. Now when we are discussing about the factors affecting basicity of amine मध्ये सगळ्यात पहिला आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. कसला इफेक्ट? आता मला माहित आहे खूप जणांना इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय माहित नसणार आहे, त्यामुळे आपण पहिला डिस्कस करायचं इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय. एक लक्षात घ्या की हा नायट्रोजन आहे, हा ह्याच्याकडे एक लोन पेअर होता आणि ह्याला किती व्हॅलेन्सी होती? 3. ह्याला तुम्ही वॉटर मध्ये काय केला तर डिझॉल्व्ह केला आणि इथं तुम्हाला मिळताना काय मिळतंय तर N, ह्याच्यावरती प्लस, इथं काय येतं तर H प्लस, इथं काय आहे तर OH, काय आहे तर मायनस. येते हे कॉन्सेप्ट लक्षात? ठीक. पुढे बघा, आपल्याकडे अमाइन्स आहेत. हा आर अमोनिया घेऊया पहिला, सगळ्यात पहिला घेऊया अमोनिया. अमोनिया कसं असतं? NH काय असतं तर 3 असतं, NH3, आणि त्याच्याकडे लोन पेअर असतं. काय असतं? लोन पेअर. जर ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर, तर ह्या नायट्रोजन वरती चार्ज काय येणार आहे तर प्लस. हा अमोनियाचा अमोनियम आयन फॉर्म झाला. अमोनियाचा कसा फॉर्म झाला आयन? अमोनियम आयन. आता नेक्स्ट बघा, हा नायट्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे आणि इथं अल्काइल ग्रुप आहे. हा RNH2 म्हणजे कसला अमाइन होता? प्रायमरी अमाइन. ह्याच्याकडे पण लोन पेअर होता. हा ह्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर ना लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर, आणि इथं H+ आयन एक्सेप्ट झाला. म्हणजे यावरती चार्ज काय येणार आहे? प्लस RNH2+. ठीक आहे, हा प्रायमरी अमोनियम आयन आहे. कसला अमोनियम आयन आहे? प्रायमरी. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हा नायट्रोजन आहे, इथं किती अल्काइल ग्रुप आहेत? 2 अल्काइल ग्रुप. इथं हायड्रोजन आहे आणि ह्याचा नायट्रोजनचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला तर बॉन्ड पेअर, आणि ह्यावरती चार्ज प्लस. म्हणजे हा काय झाला तर सेकंडरी काय झाला तर अमोनियम आयन. काय फॉर्म झाला हा? सेकंडरी अमोनियम आयन. परत इथं नायट्रोजन आहे, इथं अल्काइल ग्रुप आहे, इथं अल्काइल ग्रुप आहे, इथं अल्काइल ग्रुप आहे. हा कसला अमाइन आहे? टर्शरी अमाइन. परत त्याच्याकडे लोन पेअर होता, हा वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर तो H+ आयन एक्सेप्ट करतो. हा काय झाला तर टर्शरी अमोनियम काय झाला तर आयन. ह्याला लिहिताना असं पण लिहितात बाळांनो, NH4 काय आहे तर प्लस, RNH3 काय आहे तर प्लस, R2NH2 काय आहे तर प्लस. इथं काय लिहितो? R3NH काय लिहितो तर प्लस. हे येते लक्षात? हे सोनू येते का हे सगळ्यांच्या लक्षात? ठीक आहे. आता काय आहे बघा, जायचं लक्षात काय, जेव्हा ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर, तर नायट्रोजन वरती चार्ज काय आला? प्लस, पॉझिटिव्ह आला. का तर ह्याने स्वतःचा लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट करून एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनला दिला. मग त्या नायट्रोजनकडे कमतरता कायम असणारच आहे. असणार आहे ना की नसणार आहे? येस. मग इथं काय होतंय, जर नायट्रोजनकडे कमतरता निर्माण झालेली आहे तर तो काय म्हणणार, मला हा H+ आयन नको बाबा, हे जे H घेतलंय त्याला मी परत देतो आणि माझं लोन पेअर आहे तसं कन्वर्ट करतो. माझं लोन पेअर आहे तसं कन्वर्ट करतो म्हणजे स्टॅबिलिटी अचीव्ह करण्यासाठी. म्हणजे सोप्या भाषेत हा H+ आयन काय करणार आहे? परत देणार आहे आणि रिॲक्शन काय करणार आहे? रिव्हर्स करणार आहे आणि आहे तसा नायट्रोजन ज्याच्याकडे लोन पेअर होता त्यामध्ये कन्वर्ट होणार आहे. का? स्टॅबिलिटी अचीव्ह करण्यासाठी. हे सगळं भानगड का झाली? स्टॅबिलिटी. नायट्रोजन होता म्हणजे अमोनिया अमाइन, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन होता, जे काय होतं ते होतं अमाइन. त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर त्यानं H+ आयन दिला, त्यानं बेस सारखं बिहेव केला. पण जेव्हा त्यानं इथं काय म्हणून, इथं बघा, इथं बघा, हा कोण आहे? लोन पेअर एक्सेप्टर, सॉरी, हा लोन पेअर डोनर किंवा H+ आयन एक्सेप्टर. H+ आयन एक्सेप्टर म्हणजे हा कोण आहे? बेस. हा H+ आयन डोनर म्हणजे हा कोण आहे?
ऍसिड. ठीक आहे. आता जर आपण रिॲक्शन रिव्हर्स घेतली, काय घेतली? रिव्हर्स, तर हा H प्लस आयन काय करणार आहे? देणार. आणि हा H प्लस आयन काय करणार आहे? घेणार. हा H प्लस आयन देणार आणि हा H प्लस आयन, मग त्याप्रमाणे हा H प्लस आयन जर देतोय तर हा कॉन्ज्युगेटेड ऍसिड म्हणतो आपण याला. काय म्हणतो आपण याला? कॉन्ज्युगेट ऍसिड. आणि OH मायनस आयन म्हणजे हा आपला कोण आहे तर सॉरी H प्लस आयन देणार ऍसिड आणि H प्लस आयन घेणार. हा कॉन्ज्युगेटेड काय आहे तर बेस. लॉजिकली बघा, जो रिॲक्टंट साइडला बेस म्हणून बिहेव करत होता तो प्रोडक्ट साइडला काय म्हणून बिहेव करतोय? ऍसिड. आणि जो रिॲक्टंट साइडला ऍसिड म्हणून बिहेव करत होता तो प्रोडक्ट साइडला काय म्हणून बिहेव करतोय? बेस. असंच होत असते. हे आरएनएस ची थेअरी आहे. सॉरी आरएनएस नाही, लॉरी ब्रॉन्स्टेड कॉन्जुगेट ऍसिड बेस थेअरी. ही जी आहे ना आपण मागच्या पेज वरती, ही जी लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थेअरी आहे ना, ह्याला लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस कॉन्जुगेट ऍसिड बेस थेअरी म्हणतो. का? तर जेव्हा रिॲक्टंट तुमचा प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झाला ना, तर प्रोडक्ट टू रिॲक्टंट येताना उलट होतंय. तुमचा ऍसिड आहे तो काय म्हणून बिहेव करतो? बेस. आणि तुमचा बेस आहे तो काय म्हणून बिहेव करतो? ऍसिड. समजून घ्या मी काय सांगितलं. जर माझा NH प्लस स्टेबल नसेल, काय नसेल? माझा कॉन्जुगेट ऍसिड जर स्टेबल नसेल तर तो म्हणणार नको बाबा मला हा H प्लस आयन जाऊ दे, मला हा H प्लस आयन घ्यायची गरज नाही, मी H प्लस आयन देतो आणि रिॲक्शन रिव्हर्स मध्ये घेतो. हे झालं नॉर्मल. जो कॉन्जुगेट ऍसिड अनस्टेबल आहे, कॉन्जुगेट ऍसिड ज्याचं काय आहे? अनस्टेबल, म्हणजे दिलेला H प्लस घेतलेला H प्लस आयन तो परत पटकन देतो आणि परत रिॲक्टंट मध्ये कन्वर्ट होतो. त्याचं बेसिक कॅरेक्टर कमी आहे. का बेसिक कॅरेक्टर कमी आहे? तर नॉर्मली एखादा चांगला बेस हा कशावरती डिपेंड करतो? जो H प्लस आयन दिलाय त्यानं, समोरच्यानं H प्लस आयन दिलाय ना, आणि तो H प्लस आयन ऍज अ बेस म्हणून त्यानं काय केलाय? एक्सेप्ट. तो H प्लस आयन जो एक्सेप्ट केलेला आहे तो आहे तसा ठेवतो आणि इझिली परत देत तर तो चांगला बेस. तर तो चांगला, परत एकदा सांगते, समोरच्यानं दिलेला H प्लस आयन मी एक्सेप्ट केला, मी झाले बेस. काय झाले? मी बेस. आता तो H प्लस आयन जेवढ्या जास्त वेळ मी माझ्याकडे टिकवून ठेवेन तेवढा चांगला मी बेस. बेस तर आहे, पण चांगला बेस का वाईट बेस असं नाही, स्ट्रेंथ बेसची. चांगला बेसिक आहे म्हणजे स्ट्रॉंगली बेसिक आहे किंवा वीकली बेसिक आहे, अशा लँग्वेज मध्ये जर बघितला तसं तर हे सगळे वीक बेस आहेत. स्ट्रॉंग बिंगचं काय इथं हे नाही, पण तरी पण स्ट्रेंथ म्हटली आपण. काय म्हटली ती? स्ट्रेंथ. तर बेसिक कॅरेक्टर चांगला आहे का वाईट आहे किंवा कमी चांगला आहे किंवा कमी आहे? बेसिक कॅरेक्टर हाय आहे का बेसिसिटी कॅरेक्टर काय आहे? लो. हे आपण काउंट करणार आहे सगळ्यासाठी. आता ही रिॲक्शन बघितली, हा अमाइन किंवा प्रायमरी अमाइन किंवा सेकंडरी अमाइन किंवा टर्शरी अमाइन किंवा अमोनिया होता, त्यानं वॉटर बरोबर ट्रीट केलं तर आपल्याला अमोनियम आयन आणि OH मायनस आयन मिळाला. हा अमोनियम आयन कॉन्जुगेट काय आहे तर ऍसिड आहे. आता हा कॉन्जुगेट ऍसिड जर आहे, त्यानं जर इझिली H प्लस आयन घेतलं परत दिला आणि पटकन प्रोडक्ट टू कशामध्ये कन्वर्ट झाला? रिॲक्टंट. तर त्याचं बेसिक कॅरेक्टर काय आहे? चांगलं आहे का कमी आहे? कमी आहे. आता हे विथ रिस्पेक्ट टू इंडक्टिव्ह इफेक्ट बघूया काय होऊ शकते. काय बघूया? इंडक्टिव्ह इफेक्ट कसा बेसिसिटी वरती अप्लाय करतो. नाउ व्हॉट इज इंडक्टिव्ह इफेक्ट? जरा इथं लक्ष द्या. ह्या हायड्रोजन, ह्या अमोनियम आयन कडे, अमोनियाच पासून जो बनलेला अमोनियम आयन आहे त्याच्याकडे तिन्ही हायड्रोजन्स आहेत. काय तिन्ही? काय तिन्ही? हायड्रोजन. आणि हायड्रोजन कडे एकच इलेक्ट्रॉन असतं बाहेरच्या शेलमध्ये, हो ना? आणि समोरचा नायट्रोजनचा एक इलेक्ट्रॉन शेअरिंगमुळे झालाय. त्यांच्याकडे अजून काय एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहेत का? नाही आहेत. द्यायला घ्यायला शेअर करायला काय आहेत का? नाही. म्हणजे हे कसे आहेत? प्रिसाइज आहेत. प्रिसाइज आहेत म्हणजे मला समोरच्याकडे काय द्यायला पण घ्यायला पण काय नाहीये. एक सिंपल एक्झाम्पल देते. अनुष्काने एक बिझनेस ओपन केलाय. अनुष्कानं बिझनेस ओपन करत असताना नील ऍज अ पार्टनरशिप मधून आला.
स्वराज्य पार्टनरशिप म्हणून आला, भक्ती पार्टनरशिप मध्ये आली. मग भक्तीनं 100 रुपये दिले, स्वराजनं 100 रुपये दिले आणि नीलनं 100 रुपये दिले. आणि तुझ्याकडे जे काय असतील, तुझ्याकडे एक लोन पेर आहे जे तू देऊ शकतेस कोणाला, म्हणजे तुझ्याकडे 200 रुपये होते. हा, ठीक आहे. मग काय झालं, अनुष्का म्हटली की अजून एक पार्टनर आपण आणूया, म्हणजे फ्युचर मध्ये काम करायला बेटर होईल. पण जो पार्टनर आहे समोरचा, त्याच्याकडे काहीच पैसे नाही आहेत, त्याच्याकडे काहीच पैसे नाहीये. फॉर एक्झाम्पल श्रद्धा आहे, त्याच्याकडे एकही रुपये नाहीये. मग अनुष्का म्हटली काय, माझ्याकडे 200 रुपये, त्यातला एक जो आहे लोन पेर, आपण जो म्हणतो 100 रुपये माझ्याकडे आहेत, तर 100 रुपये आपण असं करूया की तू आणि मी एकत्र मिळून शेअर केलेला आहे. पण आहेत कोणाचे ते? अनुष्काचे. आहेत कोणाचे? अनुष्काचे. मग अनुष्कानं 4th पार्टनर घेतला श्रद्धा म्हणून. अनुष्कानं 4th पार्टनर घेतला श्रद्धा म्हणून. पण ह्यामध्ये काय झालं, जेव्हा अनुष्कानं 4th पार्टनर घेतला त्यावेळी त्याच्याकडे तिच्याकडचे जे 100 रुपये होते ते 50-50 मध्ये डिवाइड झाले. म्हणजे 50 रुपये श्रद्धाकडे गेल्यासारखे झाले आणि 50 रुपये कोणाकडे राहिले? अनुष्काकडे. मग अनुष्काला दुःख काय असणार आहे? काय, माझे 50 रुपये श्रद्धाकडे आहेत, असणार आहे ना दुःख. जर तिनं पार्टनरशिप तोडली आणि गेली तर ह्या दुःखात एक पॉसिबिलिटी आहे की अनुष्का म्हणते की नको, तू काय पार्टनर नको बाई, मला सेफ खेळायचंय, देऊन टाकते मी. हा, मग ह्या केसमध्ये ही तिघं जे आहेत हे व्हायटल रोल प्ले करतात. आता ही जर तुमचा नील आणि कोण, स्वराज्य आणि भक्ती, हे जर हायड्रोजन ऍटम म्हणून आहेत, म्हणजे त्यांच्याकडे 100 रुपये शिवाय 1 रुपये एक्स्ट्राचा नाहीये. ते म्हणतात की आमच्याकडे काय एक्स्ट्रा पैसे नाहीयेत, समजते का, आमच्याकडे काय एक्स्ट्रा शेअरिंग नाहीये. तू जर ती घेतलायस, शेअर केलायस, लोन पेर बॉन्ड पेर मध्ये कन्वर्ट केलायस, तर तुझं तू बघ, तुझ्यावरच्या पॉझिटिव्हिटीला मी काय कमी करणार नाही. म्हणजे स्टेबिलिटी काय आणणार नाही, स्टेबिलिटी आणणार. आता पुढचं एक्झाम्पल बघा, कन्सिडर करा, हा अल्काइल ग्रुप म्हणजे नील आहे आणि नीलकडे 200 रुपये आहेत. किती रुपये आहेत? 200 रुपये. मग नील म्हणतोय की असू दे रे, तुझं जर एक्सप्रेस तुझ्यावरती जर झालंय, म्हणजे तू जर श्रद्धाला पैसे काय केलेस, दिलेस, असू दे, दे की, काय होते, कमी पडले तर मी आणि माझ्याकडचे शेअर करतो, मी आणि माझ्याकडचे शेअर करतो. दुःख जरासा कमी होणार का अनुष्काचा? होणार की नाही होणार? गेले तर देणार कोणतरी आहे, देत नाही शोर, ती गोष्ट वेगळी, देत नाही ती गोष्ट वेगळी, फक्त देतो, हे घे, हे घे, अरे घे रे, 100 रुपये घे माझ्याकडून, असं सांगायला काय समोरचा घेतोय का लगेच? नाही. त्यात आता जर आपण सेकंडरी अमाइन घेतला, घ्या, सेकंडरी अमाइन जर आपण घेतला तर सेकंडरी अमाइन मध्ये किती अल्काइल ग्रुप्स आहेत? 2. मग इथं दोघं जण म्हणतात असू दे रे, गेले ना तुझे पैसे, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही दोघं मिळून देतो. दुःख काय झाला? आणि कमी झाला. हा, म्हणजे आता परत भक्ती, नील आणि शौर्य तिघही म्हणतात ठीक आहे रे, जाऊ दे, गेले तर गेले पैसे, असू दे, पार्टनर घेतलायस ना, कशाला त्याला दुखवतोयस, असू दे, आपण कमी पडले तर मी देतो, देतो असं म्हणतात. देत नाही ती गोष्ट वेगळी. स्वतःकडचे इलेक्ट्रॉन पेअर ढकलतात, ठेवतात त्याच्याकडे नेऊन, हे घे, पुढचं काय होत नाही ती गोष्ट वेगळी. ह्याला म्हणतात इंडक्टिव्ह इफेक्ट. आता व्हॉट इज इंडक्टिव्ह इफेक्ट तुम्ही म्हणाल, व्हॉट इज इंडक्टिव्ह इफेक्ट? इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? अल्काइल ग्रुप्स जे असतात, कोण असतात? अल्काइल ग्रुप्स दॅट इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. कसले ग्रुप्स असतात? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. ते काय करतात की स्वतःकडचा जो शेड पेअर, आता दोघांमध्ये इलेक्ट्रॉन हा जो काय आहे, एक इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन असा बनलाय ना. तर हे जे दोघांमधला जो शेड पेअर आहे, नायट्रोजन वरती जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला, कमतरता निर्माण झाली नील, त्यावेळी हे तिन्ही अल्काइल ग्रुप स्वतःचा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडे ढकलतात. स्वतः तिघही स्वतःकडचे इलेक्ट्रॉन पेअर नायट्रोजन कडे ढकलतात. म्हणतात कमतरता निर्माण झाली आहे ना, पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झालाय ना, ते पॉझिटिव्ह चार्ज कमी करण्यासाठी किती जण अल्किल ग्रुप आले? तिघही स्वतःचा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देतात. मग ह्याला काय होणार आहे?
त्याच्यावरची पॉझिटिव्हिटी काय होणार आहे? कमी. आणि जर पॉझिटिव्हिटी कमी झाली तर स्टॅबिलिटी काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे तुमचा जो कॉन्जुगेट ऍसिड आहे तो प्रोडक्ट साइडला आहे तसं राहणार वेळापर्यंत. मग तुमचं प्रोडक्ट साइडला जर आहे तसं राहतोय कॉन्जुगेट ऍसिड, म्हणजे तुमचं कॉन्जुगेट ऍसिड स्टेबल आहे, म्हणजे तुमचा बेस काय असणार आहे? चांगला बेस. इट्स अ गुड बेस. वाय? बिकॉज तो दिलेला H+ आयन परत घेतलेला H+ आयन परत देत, घेतलेला H+ आयन परत देत. समजून घ्या मी काय सांगते ते. येस ऑर नो? हा जो बेस जर टर्शरी अमाइन असेल, मैत्री आणि धान, हा जो बेस जर टर्शरी अमाइन असेल तर टर्शरी अमाइन मध्ये किती अल्काइल ग्रुप आहेत? 3 अल्काइल ग्रुप. जेव्हा नायट्रोजननं लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट केला आणि H+ आयन एक्सेप्ट करून अमोनियम आयन फॉर्म केले, टर्शरी अमोनियम आयन, तर 3 अल्काइल ग्रुप ह्या नायट्रोजनवरची पॉझिटिव्हिटी काय करतात? कमी करतात. कसं? स्वतःचं शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्याच्याकडे शिफ्ट करून. त्यामुळे त्याच्यावरची पॉझिटिव्हिटी काय झाली? कमी. स्टॅबिलिटी काय झाली? इन्क्रीज. त्यामुळे काय करणार आहे तो? घेतलेला H+ आयन परत इझिली देणार. मग घेतलेला H+ आयन परत इझिली देत नाही म्हणजे टर्शरी अमाइन्स काय आहेत? तर चांगले बेसिक कॅरेक्टर आहे. त्यांचं बेसिक कॅरेक्टर काय असणार आहे? चांगलं. मग इथं बघा किती अल्काइल ग्रुप्स आहेत इथं? 2. इथं 3 अल्काइल ग्रुप्स होते शौर्य. इथं 3 अल्काइल ग्रुप्स होते. इथं किती अल्काइल ग्रुप्स आहेत? 2च अल्काइल ग्रुप स्वतःचं शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करतायत? देतायत. मग जेवढी पॉझिटिव्हिटी ह्याच्यावरची कमी झाली त्यापेक्षा ह्याची पॉझिटिव्हिटी तेवढी कमी होणार नाही. त्याची पॉझिटिव्हिटी स्लाइटली काय असणार आहे? ग्रेटर. ह्याच्या केसमध्ये एकच आहे, म्हणजे पॉझिटिव्हिटी एकदम जास्त कमी होणार नाही. आणि ह्याच्या केसमध्ये तर पॉझिटिव्हिटी कमी व्हायचा संबंध येतच. मग ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी कमी होत नाही, त्यामुळे हा काय करतो? स्वतःचा परत बॉन्ड पेअर जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट करतो? लोन पेअर. म्हणजे रिएक्शन रिव्हर्स घेतो, म्हणजे घेतलेला H+ आयन देऊन टाकतो. म्हणजे सगळ्यात कमी बेसिक कोण असणार आहे? अमोनियम आयन म्हणजे अमोनिया. अमोनियम आयन म्हणजे कोण असणार आहे? अमोनियम आयन म्हणजे कोण असणार आहे? अमोनिया. सगळ्यात कमी बेसिक कोण असणार आहे? अमोनिया. त्यापेक्षा जरा जास्त बेसिक कोण असणार आहे? प्रायमरी अमाइन. कारण प्रायमरी अमाइन मध्ये जो अल्किल ग्रुप आहे तो स्वतःचा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट करतो? नायट्रोजन. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? त्यापेक्षा जास्त बेसिक कोण असणार आहे? सेकंडरी अमाइन. का सेकंडरी अमाइन जास्त बेसिक असणार आहे? 2 अल्काइल ग्रुप आहेत. जे पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला लोन पेअर बॉन्ड पेअर कन्वर्ट केल्यामुळे, तर हा काय करतो? सेकंडरी अमाइन काय करतो? 2 अल्काइल ग्रुप देतो. त्यामुळे त्याच्या पॉझिटिव्हिटी काय झाली? कमी. सो घेतलेला H+ आयन तो इझिली परत देत. त्यापेक्षा जास्त बेसिक कोण असणार आहे? टर्शरी अमाइन. त्यापेक्षा जास्त बेसिक कोण असणार आहे नील? का टर्शरी अमाइन जास्त बेसिक असणार आहे? का टर्शरी अमाइन जास्त बेसिक असणार आहे? कारण त्याच्याकडे किती अल्काइल ग्रुप आहेत? किती अल्काइल ग्रुप आहेत? 3. आणि हे 3 अल्काइल ग्रुप काय करतायत? त्याच्यावरची पॉझिटिव्हिटी काय करतायत? कमी करतायत. अकॉर्डिंग टू इंडक्टिव्ह इफेक्ट, अकॉर्डिंग टू सगळ्यात जास्त बेसिक कोण असतात? तर टर्शरी अमाइन. त्यापेक्षा कमी बेसिक कोण असतात? तर सेकंडरी अमाइन. त्यापेक्षा कमी बेसिक कोण असतात? तर प्रायमरी अमाइन. आणि त्यापेक्षाही कमी बेसिक कोण असतात? तर अमोनिया. हे झालं अकॉर्डिंग टू इंडक्टिव्ह इफेक्ट. हे झालं अकॉर्डिंग टू. अजून एक इफेक्ट असतो त्याला आपण म्हणतो सॉल्वेशन इफेक्ट. ह्याला आपण कसला इफेक्ट म्हणतो बाळांनो? ह्याला आपण कसला इफेक्ट म्हणतो? सॉल्वेशन. सॉल्वेशन इफेक्ट म्हणजे काय असतंय? की जे काय बेस आहे त्याला तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलाय. येस, वॉटर सॉल्व्हंट आहे तिथं, म्हणजे जास्त प्रमाणात आहे.
तर जो काही सोल्यूट आहे त्या सोल्यूटला सॉल्व्हंट काय करत असतं, सराउंड करत असतं. सोल्यूटला कोण सराउंड करत असतं, सॉल्व्हंट. वॉटर आहे, वॉटर मध्ये सॉल्ट टाकली, सॉल्ट NaCl जर टाकली तर ती सॉल्ट पहिला सेपरेट होणार आहे, Na प्लस म्हणजे इलेक्ट्रिसिटी वगैरे पास केली तर तो Na प्लस आणि Cl मायनस मध्ये काय होणार आहे, तर सेपरेट होणार ना. मग त्या Na प्लस आयनला वॉटर मॉलिक्युल्स काय करणार आहेत, सराउंड. आणि Cl मायनस आयनला पण वॉटर मॉलिक्युल्स काय करणार आहेत, सराउंड करणार आहेत. ह्याला म्हणतात सॉल्वेशन. जेव्हा सोल्यूट पार्टिकल्सला सॉल्व्हंट पार्टिकल्स काय करतात, सराउंड करतात, त्याला म्हणतात सॉल्वेशन. काय म्हणतो आपण त्याला, सॉल्वेशन. आणि ज्या मॉलिक्युलचा सॉल्वेशन जास्त त्याची स्टॅबिलिटी काय असते, जास्त, अकॉर्डिंग टू सॉल्वेशन इफेक्ट. अकॉर्डिंग टू सॉल्वेशन इफेक्ट. जरा इथे लक्ष द्या. आता जर मी अमोनियम आयन घेतला, कोणता आयन घेतला, अमोनियम आयन. अमोनियम आयन कशापासून फॉर्म झालाय, अमोनियापासून. कशापासून फॉर्म झालाय, अमोनियापासून. इथं बघा हा जरा, ह्या केसमध्ये वॉटर मॉलिक्यूल आहे ना, तर वॉटर मॉलिक्यूलचे ऑक्सिजन जो आहे निगेटिव्ह, तो अमोनियाच्या हायड्रोजनच्या पॉझिटिव्ह बरोबर काय करणार आहे, बॉन्ड फॉर्म करणार आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हायड्रोजन बॉन्डिंग दाखवणार. काय दाखवणार, हायड्रोजन बॉन्डिंग. इथं O आहे, इथं H, इथं H. हा निगेटिव्ह आणि हा काय तर पॉझिटिव्ह. इथं O H, इथं निगेटिव्ह आणि इथं काय तर पॉझिटिव्ह. परत इथं O, इथं H, इथं H, इथं निगेटिव्ह आणि हा काय तर पॉझिटिव्ह. म्हणजे तो तुमचा अमोनियम आयन आहे, त्या अमोनियम आयनला किती वॉटर मॉलिक्युल्सनं सराउंड केलं, 4. तेच जर तुम्ही प्रायमरी अमाइन्स घेतला, प्रायमरी अमाइन्स पासून जो मिळतो तो अमोनियम आयन मध्ये किती हायड्रोजन असतात, 3. मग 3 हायड्रोजन्स आहेत म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स किती असणार आहेत बाळांनो, सराउंड करणारे वॉटर मॉलिक्युल्स किती असणार आहेत, 3 असणार आहेत. सेकंडरी अमाइन जर आपण घेतला, सेकंडरी अमाइन मध्ये RNR लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झाला आणि इथं किती वॉटर मॉलिक्युल सराउंड करणार आहेत रे, 2. इथं किती वॉटर मॉलिक्युल सराउंड करणार आहेत, 2. आणि टर्शरी अमाइन जर आपण घेतलं, टर्शरी अमाइनचं अमोनियम आयन जर आपण घेतलं तर ह्याला किती वॉटर मॉलिक्युल सराउंड करणार आहे, 1. मी तुम्हाला काय म्हटलेलं, सॉल्वेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बेसिसिटी. ज्या केसमध्ये सॉल्वेशन काय झालंय, जास्त, त्याची बेसिसिटी जास्त. कारण सॉल्वेशन झाल्यानंतर तो जो काय आयन आहे तो स्टेबल है. काय है, समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूं. अब इस केस में जो अमोनिया है उससे जो आयन बना है अमोनियम आयन, अमोनिया से जो आयन बना है जिसको हम लोग अमोनियम आयन बोलते हैं, उसकी स्टेबिलिटी ज्यादा है क्योंकि उसका सॉल्वेशन इफेक्ट क्या है शौर्य, ज्यादा. और सॉल्वेशन ज्यादा है, स्टेबिलिटी ज्यादा है, बेसिसिटी क्या रहेगी, ज्यादा. क्योंकि इतने वाटर मॉलिक्यूल्स ने उनको सराउंड किया है तो वो खुद का H प्लस आयन इजिली क्या करेगा नहीं, जो लिया है उसने वो इजिली देगा नहीं, जो लिया है उसने वो इजिली देगा नहीं, मतलब जो इसने जो लिया है वो वापिस इजिली देगा. समझ में आ रहा है. उससे कम किस में है, प्राइमरी अमाइन में. तो अमोनिया से प्राइमरी अमाइन की बेसिसिटी क्या है, कम. अकॉर्डिंग टू विच इफेक्ट, सॉल्वेशन इफेक्ट. अकॉर्डिंग टू विच इफेक्ट, प्राइमरी अमाइन से बेसिसिटी किसकी कम है, सेकेंडरी अमाइन. और उससे बेसिसिटी कम किसकी है, उलट आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट आणि सॉल्वेशन इफेक्ट मध्ये. सॉल्वेशन इफेक्ट प्रमाणे सगळ्यात जास्त बेसिक कोण असतात तर अमोनिया,
त्यापेक्षा कमी बेसिक कोण असतात तर प्रायमरी अमाइन. त्यापेक्षा कमी बेसिक कोण असतात तर सेकंडरी अमाइन. आणि सेकंडरी अमाइन पेक्षा कमी बेसिक कोण असतात तर टर्शरी अमाइन. जेव्हा आपण बेसिसिटी ऑफ अमाइन बघतो तेव्हा दोन फॅक्टर्स इन्फ्लुअन्स करतात. एक कोणता इफेक्ट आहे तर इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि अकॉर्डिंग टू इंडक्टिव्ह इफेक्ट सगळ्यात जास्त बेसिक कोण आहेत तर टर्शरी, मग सेकंडरी, मग प्रायमरी आणि मग अमाइन. आणि सॉल्वेशन इफेक्ट प्रमाणे सगळ्यात जास्त बेसिक कोण आहेत तर अमोनिया, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. म्हणजे रिव्हर्स आहेत दोन्ही केसमध्ये. मग ह्याचा जर आपण कंबाइंड इफेक्ट आणतो, कसला इफेक्ट घेतला? जर आपण ह्याचा कंबाइंड इफेक्ट घेतला, कंबाइंड इफेक्ट इंडक्टिव्ह इफेक्ट प्लस सॉल्वेशन इफेक्ट घेतला. काय घेतला? इंडक्टिव्ह इफेक्ट प्लस सॉल्वेशन इफेक्टचा कंबाइंड इफेक्ट जर आपण कॅरी आउट केला आणि त्यांच्या पीकेबीज व्हॅल्यूज वगैरे काय केले, काढले, तर आपल्याला असं दिसतंय की सगळ्यात जास्त बेसिक हा कोण असतो तर सेकंडरी अमाइन. कोण असतो? सेकंडरी अमाइन पेक्षा कमी बेसिक कोण असतं? प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन पेक्षा कमी बेसिक कोण असतं? अमोनिया. पण सगळ्यात भारी मज्जा, तुमच्या सेकंडरी अमाइन पेक्षा कमी बेसिक कोण असतं तर टर्शरी अमाइन. कंबाइंड इफेक्ट आहे हा. कसला इफेक्ट आहे हा? कंबाइंड इफेक्ट. कंबाइंड इफेक्ट सांगतो की अमोनिया टू प्रायमरी अमाइन बेसिसिटी वाढते आणि प्रायमरी अमाइन टू सेकंडरी अमाइन बेसिसिटी काय होते? वाढते. पण सेकंडरी अमाइन टू टर्शरी अमाइन बेसिसिटी काय होते? कमी. म्हणजे कधीही दिलेले जे काही अल्काइल ग्रुप्स आहेत त्यामध्ये जर सेकंडरी अमाइन आहे तर सेकंडरी अमाइनची बेसिसिटी सगळ्यात काय असणार आहे? जास्त, ड्यू टू कंबाइंड इफेक्ट. आणि जर तुम्हाला म्हटलं की नाही तो अमोनिया आहे, तो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलेला नाही, ऍक्वस सोल्युशन नाही, ऍक्वस सोल्युशन नाही, तर फक्त काय कन्सिडर करायचं आपण? इंडक्टिव्ह इफेक्ट कन्सिडर करायचं. आणि अकॉर्डिंग टू इंडक्टिव्ह इफेक्ट सगळ्यात जास्त बेसिक कोण असतं? अकॉर्डिंग टू इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलेली नाही सिच्युएशन असेल, अशी सिच्युएशन आहे की वॉटर मध्ये नाही डिझॉल्व्ह केलेलं किंवा तिथं सॉल्वेशन इफेक्ट एक्झिस्ट होत नाही. सॉल्वेशन इफेक्ट एक्झिस्ट नाही होत असेल तर सगळ्यात जास्त बेसिक टर्शरी, मग सेकंडरी, मग प्रायमरी आणि मग अमोनिया. पण जर कंबाइंड इफेक्ट आहे, तुम्ही वॉटर मध्ये त्याला डिझॉल्व्ह केलाय, ऍक्वस अमाइन्स आहेत. कसले अमाइन्स आहेत? तर सगळ्यात जास्त बेसिक कोण असतो? आणि सेकंडरी अमाइन्स पेक्षा टर्शरी अमाइनची आणि प्रायमरी अमाइनची बेसिसिटी काय असते? कमीच. तुम्ही आता म्हणाल मॅम असं का? कंबाइंड इफेक्ट आहे मान्य आहे, इथं टोटली डिपेंड करते अल्काइल ग्रुप कोणता आहे. काय कोणता आहे? काय कोणता आहे? अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुप वरती डिपेंड करते. आता कसं असतंय, जर तुम्ही CH3NH2 घेतला, त्यानंतर CH3 ट्वाइस काय घेतला? NH, आणि नेक्स्ट CH3 थ्राइस काय घेतला? N. मिथाइल ग्रुप तिन्ही केस मध्ये घेतला, तर यात सगळ्यात बेसिक कोण असणार आहे सांगा? ह्यात सगळ्यात बेसिक सेकंडरी अमाइन असणार आहे. त्यापेक्षा कमी बेसिक कोण असतं? टर्शरी अमाइन. आणि त्यापेक्षा कमी बेसिक कोण असतं? प्रायमरी अमाइन. आलं लक्षात? पण तेच जर मी इथाइल ग्रुप घेतला, CH3 CH2 काय घेतला? NH2, परत इथं काय घेतला? CH3 CH2 ट्वाइस काय असणार आहे? NH, आणि परत CH3 CH2 थ्राइस काय असणार आहे तर N. तर ह्या केसमध्ये नो डाऊट तुझा सेकंडरी अमाइन सगळ्यात काय असणार आहे? जास्त बेसिक. पण त्यानंतर ना प्रायमरी अमाइन येते आणि त्यानंतर ना टर्शरी अमाइन येते. म्हणून इथं असं सांगितलेलंच नाहीये. हा, सेकंडरी अमाइन सगळ्यात जास्त काय असणार आहे? बेसिक. त्यापेक्षा कमी बेसिक टर्शरी किंवा काय असणार आहे तर प्रायमरी. आणि ह्या दोघांच्या कंपॅरिझन साठी आपण कायम लक्षात काय घेतो तर पीकेबी व्हॅल्यू काय आहे.
एखादा सबस्टन्स ऍसिडिक आहे किंवा बेसिक आहे टोटली डिपेंड राहते त्याच्या कशावरनं डिपेंड राहते पीकेबी व्हॅल्यू कशावरनं डिपेंड राहते समजते का मी काय सांगते येस ऑर नो अकॉर्डिंग टू कंबाइंड इफेक्ट सगळ्यात जास्त बेसिक कोण आहे सेकंडरी त्यानंतर ना टर्शरी येणार सेकंडरी पेक्षा कमी टर्शरी येणार का प्रायमरी येणार हे अल्किल ग्रुप डिफाईन करते कोण डिफाईन करते तुम्हाला अल्किल ग्रुप त्याच्या पीकेबी व्हॅल्यू अल्किल ग्रुपची कसली व्हॅल्यू अल्किल ग्रुपची कसली व्हॅल्यू अल्किल ग्रुपची कसली व्हॅल्यू पीकेबी बेसिसिटी हा खूप मोठा पॉइंट आहे आणि खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे आतापर्यंत आपण बघितलं ते ॲलिफॅटिक अमाइन्सचं बघितलं ॲलिफॅटिक अमाइन्स अल्किल ग्रुप जॉईन होते त्याला ह्यापुढे आपण बघणार कशाचं तर अरोमॅटिक अमाइन्स इथपर्यंत समजलं का येस ऑर नो लिहून घ्या इथे बघा जर आपण अरोमॅटिक अमाइन घेतला C6H5NH2 हा ना ह्याला जर वॉटर मध्ये काय केलं डिझॉल्व केलं तर आपल्याला असं काहीतरी मिळालं पाहिजे C6H5NH3 काय असायला पाहिजे प्लस आणि OH काय असायला पाहिजे मायनस असं असायला पाहिजे बेसिक अमाइन्स बेसिसिटी ऑफ अमाइन्ससाठी पण बाळांनो हे असं कधी होणार आहे अमोनियम आयन कधी फॉर्म होणार आहे जर इथला HOH मधला H प्लस आयन जो आहे ह्यानं नायट्रोजन वरचा जो लोन पेअर आहे त्या लोन पेअरनं त्या H प्लस आयनला एक्सेप्ट केलं इझिली तर है ना पण याचं एक्सेप्शन इझिली नसतं का तर हा जो पर्टिक्युलर ॲनिलीन आहे हा ॲनिलीनचा जो लोन पेअर आहे हा बिझी आहे रेझोनन्स मध्ये कशामध्ये बिझी आहे कशामध्ये बिझी आहे रेझोनन्स जो ॲनिलीन वरचा जो नायट्रोजन आहे तो कशामध्ये बिझी आहे रेझोनन्स परत काय येणार आहे लोन पेअर टू बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअर टू लोन पेअर परत हा लोन पेअर टू बॉन्ड पेअर टू लोन पेअर परत हा लोन पेअर टू बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअर टू काय तर लोन पेअर जर ह्याचा लोन पेअर बिझी आहे रेझोनन्स मध्ये तर तो H प्लस आयनला इझिली एक्सेप्ट करत बसणार नाही तेवढ्या इझिली एक्सेप्ट करणार नाही त्यातला हा जर ॲनिलियम आयन बघितला ॲनिलीनचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर किती आहे 5 ॲनिलियम आयनचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर किती असतात फक्त 2 का तर हाच फक्त आतला शिफ्ट होतोय मुवमेंट होतोय मग तसं बघितलं तर कोण मोस्ट स्टेबल आहे ॲनिलीन मोस्ट स्टेबल आहे का ॲनिलिनियम आयन मोस्ट स्टेबल आहे ॲनिलीन कारण रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त आहेत ॲनिलिनियम आयन पेक्षा मग जो स्टेबल आहे पहिल्यापासून तो H प्लस आयन एक्सेप्ट करत बसणार आहे का इझिली एक्सेप्ट करणार आहे का केला एखाद्या वेळी ॲनिलिनियम आयन फॉर्म जरी झाला तर ॲनिलियम आयन तेवढा काही जास्त स्टेबल नाहीये मग ह्यावर आपण काय कन्क्लूड करतो की अमोनिया जो होता त्या अमोनियापेक्षाही कमी बेसिक कोण असतात तर अमोनियापेक्षाही कमी बेसिक कोण असतात तर अरोमॅटिक अमाइन्स आणि अमोनियापेक्षा जास्त बेसिक कोण असतात कोण बेसिक असतात ॲलिफॅटिक अमाइन्स मध्ये ॲलिफॅटिक अमाइन्स मध्ये प्रायमरी सेकंडरी आणि काय आले टर्शरी आणि कंबाइंड इफेक्ट मध्ये सगळ्यात जास्त बेसिक कोण असतं सेकंडरी मग प्रायमरी असेल किंवा टर्शरी असेल असंच असतं ना समजते का सगळ्यात जास्त बेसिक कोण आहे सेकंडरी त्यापेक्षा कमी मग डिपेंड करेल अल्काइल ग्रुप आणि पीकेबी व्हॅल्यू वरती की तो प्रायमरी असेल किंवा टर्शरी त्यापेक्षा कमी बेसिक कोण असणार आहे अमोनिया आणि अमोनियापेक्षा कमी बेसिक कोण असणार आहे अरोमॅटिक अमाइन अमोनियापेक्षा कमी बेसिक कोण असतंय
अमोनियापेक्षा कमी बेसिक कोण असतंय? अरोमॅटिक अमाइन्स. का अमोनियापेक्षा कमी बेसिक असतात अरोमॅटिक अमाइन्स? दोन गोष्टी आहेत. मी तुम्हाला काय म्हटलं, अरोमॅटिक अमाइन मध्ये जो नायट्रोजन वरती लोन पेअर आहे तो बिझी असतो रेझोनन्स मध्ये, त्यामुळे तो लोन पेअर इझिली H प्लस आयन एक्सेप्ट करत बसणार नाही. दुसरं त्यांनी सांगितलंय की जर तुम्ही ऍनिलीन घेतला आणि ऍनिलिनियम आयन घेतला तर ऍनिलीन जास्त स्टेबल आहे कम्पेअर्ड टू ऍनिलिनियम आयन. म्हणजे जर ह्यानं H प्लस आयन केला तरी पटकन परत देणार, म्हणणार नको स्टॅबिलिटी नाहीये. त्यामुळे तुमचं जर ऍनिलीन जास्त स्टेबल आहे म्हणजे तो ऍनिलिनियम आयन इझिली फॉर्म करणार नाही. त्यामुळे तुमचा ऍनिलीन हा कमी बेसिक असतो कशापेक्षा? तर अमोनियापेक्षा. कशापेक्षा? हा, आता इथं पुढे लक्ष द्या मी जे सांगते ते. ऍनिलीन जो आपण बघितला ह्याचं इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणत्या कोणत्या पोझिशनला वाढली? ऍनिलीन जो आहे त्याचा जेव्हा आपण रेझोनन्स बघितला तेव्हा त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणत्या कोणत्या पोझिशनला वाढली? ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थो. कुठे वाढली? कुठे वाढली? ऑर्थो, पॅरा किंवा ऑर्थो पोझिशनला त्याची काय वाढली आहे? तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय झाली आहे? इन्क्रीज झाली. सो इथं बघा मी तुम्हाला तीन सिच्युएशन्स देते. हा NH2 आहे, इथं काय आहे तर OH. त्यानंतर ना हा फक्त काय आहे तर NH2 आहे. हा NH2 आहे आणि इथं काय आहे तर NO2. बाळांनो इथं जो हा OH ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. हा NO2 ग्रुप जो आहे हा कसला ग्रुप आहे तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग काय आहे तर ग्रुप आहे. याचा काय इफेक्ट असणार आहे बेसिसिटी ऑफ अमाइन वरती? जर हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे तर हा स्वतःचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? बॉन्ड पेअर आणि रेझोनन्स आणणार आहे. सो दॅट ह्याचा लोन पेअर ऍनिलीनचा लोन पेअर काय होणार आहे? फ्री, जो की इझिली H प्लस आयन काय करू शकतो? एक्सेप्ट करू शकतो. मग बेसिसिटी वाढणार का कमी होणार? जर इझिली H प्लस आयन एक्सेप्ट करू शकतो तर वाढणार. का वाढणार? कारण पहिला फक्त ऍनिलीन जर असला असता तर हा रेझोनन्स मध्ये बिझी झाला असता. पण इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतोय? स्वतःचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करतोय? बॉन्ड पेअर. म्हणजे हा सिस्टीमला रेझोनन्स क्रिएट करतोय आणि ह्या नायट्रोजन अमाइनचा NH2 च्या नायट्रोजनचा लोन पेअर काय करतोय तर फ्री ठेवतोय. त्यामुळे त्याचं लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होईल तर बॉन्ड पेअर. ठीक आहे. आता हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे बाळांनो, म्हणजे हा इलेक्ट्रॉन काय करतो? काढून घेतो. हा, मग हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? लोन पेअर. परत इथं लोन पेअर आला, हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? लोन पेअर. आता इथं जो लोन पेअर आलाय पॅरा पोझिशनला हा नायट्रो ग्रुप काय करणार आहे? काढून घेणार. म्हणजे हा जो पहिलाच रेझोनन्स मध्ये बिझी होता त्याचा लोन पेअर ह्यानं काढून घेतला आणि मग देणार. म्हणजे याचा लोन पेअर अजून इझिली फ्री असणार आहे का? पहिला जेवढा फ्री होता त्यापेक्षाही कमी फ्री झाला जेव्हा आपण काय जॉईन केला? कसला ग्रुप जॉईन केला? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. सो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप decreases the basicity of what? Aromatic amines. Electron withdrawing group decreases the basicity of aromatic amines and electron donating group increases the basicity of what? Aromatic amine. आणि मधला जो आहे aromatic amine हा मधला कावळा आहे. ह्याची बेसिसिटी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप पेक्षा काय असणार आहे? जास्त. नॉर्मल ऍनिलीन, नॉर्मल अरोमॅटिक अमाइन, नॉर्मल अरोमॅटिक अमाइनची बेसिसिटी ऍनिलीन पेक्षा काय असणार आहे? कमी.
आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असलेला ऍनिलीन पेक्षा काय असणार आहे? कमी. ह्याची जास्त असणार आहे, ह्याची जास्त. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर असेल ऍनिलीनला तर त्याची बेसिसिटी नॉर्मल ऍनिलीन पेक्षा काय असणार आहे? कमी. आणि नॉर्मल ऍनिलीनची बेसिसिटी कोणापेक्षा कमी असणार आहे? नॉर्मल ऍनिलीनची बेसिसिटी कोणापेक्षा कमी असणार आहे? असा ऍनिलीन ज्याला कसला ग्रुप जॉईन आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आणि when basicity is going to be affected, basicity is going to be affected only if your electron donating group or electron withdrawing group is attached to ortho or para position. बेसिसिटी कधी इफेक्ट होणार आहे? जर तुमचा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणत्या पोझिशनला जॉईन आहे? ऑर्थो किंवा, कारण मेटा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढायचा आणि कमी व्हायचा संबंध येतच. समजलं इथपर्यंत? येस ऑर नो? दिस इज ऑल अबाउट बेसिसिटी. लिहून घ्या, लिहून घ्या. बेसिसिटी ऑफ अरोमॅटिक अमाइन्स लिहून घ्या. तरी कुठं बसलेस तू डोक्यात घ्यायला? बेसिसिटी ऑफ अमाइन नंतर नेक्स्ट आपण बघितलेला कोणता? नेक्स्ट प्रॉपर्टी आपण डिस्कस करणार आहे हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. आता ही रिएक्शन आपण तिसऱ्यांदा बघतोय तसं बघितलं तर. हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. आपण अमोनोलायसिस ऑफ अमाइन बघितलेलं होतं. अमोनोलायसिस ऑफ अमाइन, अमोनोलायसिस ऑफ अल्किल हॅलाइड बघितलेलं का? अल्किल हॅलाइड ओपन करा जरा. अमोनोलायसिस ऑफ अल्किल हॅलाइड. प्रिपरेशन ऑफ अमाइन. पहिली प्रिपरेशन मेथड ओपन करा. पहिली प्रिपरेशन मेथड ओपन करा प्रायमरी अमाइन्सची. त्यातली पहिली स्टेप काय होती? अल्किल हॅलाइडला जर तुम्ही अल्कोहोलिक अमोनिया बरोबर ट्रीट केला तर प्रायमरी अमाइन मिळते आणि HX बाय प्रोडक्ट मिळते. आणि तो प्रायमरी अमाइन परत अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट करतो आणि काय देतो? सेकंडरी अमाइन. आणि परत सेकंडरी अमाइन अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट होतो टर्शरी अमाइन. आणि परत टर्शरी अमाइन अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट करतो आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. ती पहिली स्टेप कट्ट्यावरती बसवा. कोणती? अल्किल हॅलाइड ला अल्कोहोलिक अमोनिया बरोबर रिएक्ट केलं की काय मिळते? तर ती सोडली तर पुढची सगळी रिएक्शन कोणती आहे? तर हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. नवीन रिएक्शन नाहीये, तीच रिएक्शन आहे. काय की जर तुम्ही प्रायमरी अमाइन घेतला आणि प्रायमरी अमाइनला अल्किल हॅलाइड बरोबर ट्रीट केला कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कॉपर सील्ड ट्यूब. किती? 373 केल्विन. अंडर काय घेतला? तर प्रेशर. तर ह्यातला हायड्रोजन ऍटम रिप्लेस होत आहे आणि आपल्याला कसला अमाइन मिळतंय? सेकंडरी अमाइन. परत सेकंडरी अमाइन ला अल्किल हॅलाइड बरोबर ट्रीट केला कशामध्ये? कॉपर सील्ड ट्यूब 373 केल्विन अंडर प्रेशर. आपल्याला काय मिळतंय? काय मिळतंय आपल्याला? टर्शरी अमाइन. काय मिळतंय आपल्याला? टर्शरी अमाइन. आणि टर्शरी अमाइन ला अल्किल हॅलाइड बरोबर ट्रीट केला इन अ कॉपर सील्ड ट्यूब 373 केल्विन अंडर प्रेशर. तर आपल्याला काय मिळतंय? RN. इथं R, इथं R. इथं लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो? बॉन्ड पेअर. या नायट्रोजन वरती प्लस आणि X काय मिळतं? तर मायनस. ह्याला आपण काय म्हणतो? टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. काय मिळतं? टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. ह्याला म्हणतात हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. आता इथला अल्कायलेशन च्या जागे जर मिथायलेशन आला, काय आला? मिथायलेशन. म्हणजे तुम्ही मिथिल हॅलाइड घेतलाय. जर इथं
इथायलेशन आला, इथायलेशन जर असेल तर इथं तुम्ही कसला ग्रुप घेतलाय, इथिल हॅलाइड. हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन किंवा हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन इथायलेशन जे काय असेल ते, हे वापरलं कशासाठी जाते, हे वापरलं जाते क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट बनवण्यासाठी. काय बनवण्यासाठी, काय बनवण्यासाठी वापरली जाते, काय बनवण्यासाठी वापरली जाते, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. एक्झामला प्रश्न काय येतात, जर प्रायमरी अमाइन आहे आणि प्रायमरी अमाइन पासून जर मला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट पाहिजे तर किती मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड लागतात, किती मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड लागतात. हा प्रायमरी अमाइन आहे, या प्रायमरी अमाइन पासून मला जर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट पाहिजे तर किती मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड लागतात, 3. किती लागतात, 3 मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड लागतात. जर सेकंडरी अमाइन आहे, कसला अमाइन आहे, कसला अमाइन आहे, जर सेकंडरी अमाइन आहे तर सेकंडरी अमाइन पासून क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टला किती अल्किल हॅलाइड लागतात, 2 मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड लागतात. आणि जर टर्शरी अमाइन आहे, टर्शरी अमाइन पासून क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टला काय मिळतं, किती अल्किल हॅलाइड लागतात, 1 मोल. एक्झामला सीईटी ला विचारतात टू ऑब्टेन क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट फ्रॉम प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स रिस्पेक्टिव्हली, हाऊ मेनी मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड्स आर रिक्वायर्ड, 3, 2, 1. आता डिपेंड करते काय विचारलंय, प्रायमरी सेकंडरी टर्शरी विचारलंय, टर्शरी सेकंडरी प्रायमरी विचारलंय का सेकंडरी प्रायमरी आणि काय विचारलंय, टर्शरी. हा सोपा क्वेश्चन आहे. आता ह्यामध्ये मिथायलेशन बघा, सगळ्यात पहिला इथं घेते CH3 CH2 Cl, सॉरी CH3 CH2 NH2. हा कोण आहे सांगा, हा इथिल अमाइन आहे. कोण आहे हा, कोण आहे हा, इथिल अमाइन आहे. इथिल अमाइन बरोबर जर आपण कशाला ट्रीट केला, मिथाइल ब्रोमाइड बरोबर, सगळी कंडिशन सेम. कॉपर सील्ड ट्यूब, 373 केल्विन, अंडर काय असेल तर प्रेशर. इथं CH3 CH2 NH, इथं काय येणार आहे तर CH3. ह्याचं नाव काय असणार आहे, इथाइल मिथाइल अमाइन, सेकंडरी अमाइन आहे हा. आता एकदा CH3Br वापरला म्हणजे एंड पर्यंत CH3Brच वापरायचा. हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन, exhaustive alkylation, your alkyl halide is same, it undergoes chain reaction, you take alkyl halide in excess. Okay, so परत CH3 CH2 NH, इथं काय आहे CH3 प्लस इथं काय आहे तर CH3 डॅश काय आहे तर Br in a copper sealed tube, 373 केल्विन, अंडर काय आहे तर प्रेशर. परत काय येणार आहे CH3 CH2N, इथं पण CH3 आणि इथं पण CH3. ह्याचं नाव काय असणार आहे, इथिल डायमिथिल काय असणार आहे तर अमाइन. नेक्स्ट CH3 CH2N CH3 CH3 प्लस काय आहे तर CH3 डॅश काय आहे तर Br. ह्याला कशा बरोबर ट्रीट केलं, कॉपर सील्ड ट्यूब, 373 केल्विन आणि अंडर प्रेशर, 373 केल्विन अंडर प्रेशर. तर आपल्याला मिळणार काय आहे CH3 CH2 N वरती प्लस CH3 किती येणार आहे तर थ्राइस आणि Br काय आहे तर मायनस. ह्याचं नाव काय आहे इथिल ट्रायमिथिल अमोनियम ब्रोमाइड. इथिल ट्रायमिथिल अमोनियम काय आहे तर ब्रोमाइड. जरा इथं लक्ष द्या, मी पर्पजली तर अल्किल हॅलाइड वेगळा घेतला, सॉरी अमोनिया अल्किल अमाइन वेगळा घेतला. हा इथं कोण पण असू शकतो,
इथं असं नाही की मिथायलेशन ऑफ काय म्हणतात, मिथायलेशन ऑफ अमाइन आहे म्हणजे इथं पण मिथिल अमाइनच असायला पाहिजे. इथं कोणता पण अमाइन असू दे, पण जेव्हा तुम्ही हॅलाइड घेतलाय तो हॅलाइड थ्रूआउट काय असायला पाहिजे, सेम. म्हणजे त्याचे 3 अल्काइल ग्रुप्स तर काय असणार आहेत, सेम. ह्याला म्हणतात हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. समझ में आ रहा है? नोट डाउन करो. हेडिंग टाका हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन.